पुण्याजवळील एका मध्यमवर्गीय सोसायटीत 7 वर्षांचा राहुल आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. घरात ताणतणावाचं वातावरण होतं. वडील नुकतेच नोकरीवरून कमी झाले होते. आर्थिक संकट, चिंता आणि रोजचं मानसिक खचलेपण. त्या दिवशी शाळेच्या गृहपाठात राहुलला चित्र काढायचं होतं. आईने त्याला रंग आणि कागद दिला. राहुल शांतपणे बसून चित्र काढत राहिला. जवळपास अर्धा तास. चित्र पूर्ण झाल्यावर तो म्हणाला, "आई, बघ. हे आज रात्री मला दिसले होते. त्यांनी मला सांगितलं की मी आहे, घाबरू नकोस." आईने चित्र पाहिलं आणि क्षणभर थांबली. त्या चित्रात होतं स्वामी समर्थांचं चित्र. तिच्या अंगावर शहारे आले. तिने हात जोडले. डोळ्यात अश्रू आले. स्वामींच्या त्या प्रतिमेला तिने देवघरात ठेवलं. राहुलच्या छोट्याशा हाताने काढलेलं. दुसऱ्याच आठवड्यात राहुलच्या वडिलांना एका जुन्या मित्राकडून नोकरीची संधी मिळाली. सगळं हळूहळू सुरळीत होऊ लागलं. आजही त्या घरात, देवघरात राहुलने काढलेले ते स्वामी समर्थांचं चित्र एक फ्रेममध्ये आहे. आई म्हणते, स्वामी समर्थ कुठल्या रूपात येतील, कोणाच्या हातून प्रकट होतील, सांगता येत नाही. पण ते असतातच.